नमस्कार. वल्लरी खूपच काळजीत असते. कारण वल्लरीच्या ऑफिसमधील एक मुलगी वल्लरीला म्हणते, "काय गं हे वल्लरी, तुमच्या घरात जे बाळ आहे त्याच्या आईवडिलांचा पत्ता लागला का?" तेव्हा वल्लरी बोलते, "नाही ना, अजिबात लागला नाही. मला तर काय करावं तेच कळत नाही. पण लागेल, नक्की लागेल पत्ता." तेव्हा लगेच ती मुलगी बोलते, "अगं पण पत्ता लागून काय उपयोग? पत्ता लागून खरोखर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत का?" तेव्हा लगेच वल्लरी बोलते, "का सॉल्व्ह होणार नाही? त्यांच्या आईवडिलांना त्यांची मुलगी मिळाली याचा आनंद नाही का होणार?" तेव्हा लगेच ती मुलगी बोलते, "अगं असं कसं बोलतेस? जर का त्यांच्या आईवडिलांना खरोखर ती मुलगी पाहिजे होती तर त्यांनी असं रस्त्यावर सोडलं असतं का तिला? अगं कदाचित ती मुलगी ते स्वतःजवळ घेतील आणि परत दुसरीकडे नेऊन दिली तर?" तेव्हा मात्र वल्लरीच्या मनाला ते बोलणं लागलेलं असतं आणि वल्लरी स्वतःशीच बोलते, "बापरे, या गोष्टीचा तर मी विचारच केला नाही. असं झालं तर कदाचित खूपच वाईट होईल आणि आता तर मला कळतच नाही की राधाचं काय करावं ते. पण नाही नाही, राधाला मी असं वाऱ्यावर सोडूच शकत नाही." इकडे पिंगा गर्ल्स त्या राधाची काळजी घेत असतात. तेवढ्यात वल्लरी आलेली असते. वल्लरीला खूपच काळजीत बघून पिंगा गर्ल्स लगेच बोलतात, "वल्लरी, अगं काय झालं? एवढी काळजी कसली करतेस?" त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, "खरं सांगायचं तर मला खूपच काळजी वाटते. काय करावं तेच मला कळत नाही. पण मला या काळजीचं कशात तरी रूपांतर करावंच लागेल." तेव्हा लगेच श्वेता म्हणते, "वल्लरी काय झालंय? तू जर का आम्हाला सांगितलंस तर आम्हाला आनंदच होईल. आम्हीसुद्धा या गोष्टीमध्ये तुझ्या सहभागी होऊ." तेव्हा लगेच मोठ्याने वल्लरी बोलते, "श्वेताताई, तेजाताई, मिट्टूताई आणि प्रेरणाताई, तुम्हाला माहिती आहे का, आपण राधाच्या आईवडिलांना तर शोधतोय, पण उद्या जर का राधाचे आईवडील सापडले तर ते राधाला घेऊन जातील." तेव्हा लगेच तेजा बोलते, "हो, जातील ना घेऊन. मग काय आहे, घेऊन गेले तर गेले घेऊन. आणि तसंही मला ना हा भोंगा नको आहे, प्लीज जाऊ देत." तेव्हा मात्र वल्लरी बोलते, "तेजाताई, असं काय करताय? अहो साधा विचार करा ना, जर का राधाच्या आईवडिलांना राधा नकोच आहे म्हणून जर का त्यांनी तिला रस्त्यावर सोडलं असेल आणि आपण जर का उद्या जबरदस्ती करून राधाला जर का त्यांच्या घरी पाठवलं तर त्यांनी दुसरीकडे दिलं तर आपल्या राधाची काय अवस्था होईल?" तेव्हा लगेच मिठू बोलते, "हो ना, त्या गोष्टीचा मी विचारच केला नाही." श्वेतासुद्धा तेच बोलते, "अरे बापरे, आता काय करायचं? आता आपण या राधाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे." त्यावेळेला लगेच तेजा म्हणते, "अगं कसला निर्णय? तिचे आईवडील आहेत ना, ते तिचा विचार करतील. आणि हे बघ वल्लरी, तू काही तिची आई नाही आहेस. तू उगाच असा विचार करू नकोस." त्यावेळेला वल्लरी बोलते, "मी तिची आई नाही, पण मी तिची आई तर होऊ शकते ना." तेव्हा मात्र वल्लरीकडे सगळेजण बघतच बसतात. त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्वेता म्हणते, "वल्लरी, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजत नाही." त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, "खरं सांगू का तेजाताई, आम्हाला सुद्धा आमचं बाळ पाहिजे. पण नाही, देवाच्या कृपेने ती इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. पण राधाला जर का आम्ही दत्तक घेतलं आणि राधाला जर का आम्ही आईवडिलांचं प्रेम दिलं तर राधाला कोणाजवळही द्यायचा प्रश्नच येणार नाही ना." तेव्हा मात्र श्वेता बोलते, "काय?" तेजा बोलते, "तू काय डोक्यावर वगैरे पडलेस की काय? अगं असा विचार कसा काय करू शकतेस तू?" त्यावेळेला लगेच वल्लरी म्हणते, "हो, मी अशीच आहे. मी राधाला कोणत्याही काळजीत बघू शकत नाही आणि राधाला कोणत्याही काळजीत बघणं मला सहन होणार नाही. प्लीज मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी शांत बसू शकतच नाही. मला लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन, कोणत्याही थराला जाईन." तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, "हे बघ, नीट विचार कर. उगाच नाही तो आगाऊपणा करू नकोस, नाहीतर अंगाशी येईल." त्यावेळेला वल्लरीचा नवरा तिथे आलेला असतो आणि वल्लरीचा नवरा येताच वल्लरी त्याला विचारते, "अहो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे." तेव्हा लगेच वल्लरीचा नवरा बोलतो, "मी ऐकलंय तुला काय बोलायचं आहे तो. पण वल्लरी, आपण असा कसा काय निर्णय घेऊ शकतो? वल्लरी, जर का आपण असा निर्णय घेतला तर कदाचित उद्या जाऊन तिच्या आईवडिलांना जर का ती मुलगी हवी असेल तर?" तेव्हा लगेच वल्लरी बोलते, "अहो पण तिच्या आईवडिलांना जर मुलगी हवी असती तर तिचे आईवडील स्वतःहून आले असते. आपण जर का राधाला दत्तक घेतलं तर ती आपल्या जवळच राहील." तेव्हा लगेच वल्लरीचा नवरा बोलतो, "मला आवडेल ती आपल्याजवळ राहिली तर. पण कदाचित सर्वच गोष्टी विचित्र होऊन जातील वल्लरी, नीट विचार कर." तेव्हा लगेच वल्लरी बोलते, "काहीही विचित्र होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त एकाच गोष्टीवर ठाम राहा." तेव्हा लगेच वल्लरीचा नवरा बोलतो, "मला चालेल. मला कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीही म्हणणं नाही.
तू जर का हा विचार करत असशील तर मला आवडतो. त्यावेळेला लगेच श्वेता म्हणते, वल्लरी खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच तुझ्याबद्दल खूपच प्राऊड फील होत आहे. वल्लरी तुझा आम्हाला अभिमान वाटतोय. तू आज जे काही करतेस ना ते योग्य करतेस. तुला या बाळाची काळजी किती आहे हे तू आम्हाला दाखवून दिलंयस. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, नाही श्वेताताई, मला या बाळाची काळजी आहे. पण खरं सांगू का, राधाची काहीही जर का हालत झाली तर मला अजिबात सहन होणार नाही. आणि खरं सांगू का, आता मी जो निर्णय घेतला आहे तो तुम्हाला पटतोय का? तेव्हा लगेच तेजा बोलते, वल्लरी प्रॅक्टिकल विचार कर, भावनिक होऊन विचार करू नकोस. इमोशनल होऊन विचार करतेस तू वल्लरी. जरा विचार कर, उद्या जर का ह्याचे आई वडील आले आणि कदाचित जर का त्यांनी तुझ्याकडे ते बाळ मागितलं तर कदाचित तुझ्या जीवाला खूपच घालमेल होईल आणि कदाचित तुला ते बाळ देताना कठीणसुद्धा वाटेल. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, चालेल, मला जर का तिचे आई वडील खरोखर मला योग्य वाटले तर मी नक्कीच त्या बाळाला त्यांच्याजवळ सोपवीन. मी कधीच त्यामध्ये कोणतीही अजिबात काहीही हरकत आणणार नाही. पण खरं सांगू का, आता मात्र मी माझ्या या बाळाची अजिबात हालत होताना बघू शकत नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी तेजा बोलते, खरंच वल्लरी तुला मानलं पाहिजे. खरं सांगू का वल्लरी, मला तुझा आज अभिमान वाटतोय. एवढा अभिमान वाटतोय की बस, आता तर मला कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही. आणि खरं सांगायचं तर मला आता या सर्व गोष्टींचा विचारसुद्धा करायचा नाही. आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला नीट करायच्या आहेत. पण त्यासाठी काय करू तेच कळत नाही आहे. लवकरात लवकर मला सगळं काही नीट केलंच पाहिजे. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा वल्लरी मोठ्याने बोलते, पुरे, आता तर मला काही सहन करायचं नाही. तेव्हा लगेच मोठ्याने तेजा बोलते, घ्या, तुला काय निर्णय घ्यायचा आहे तो घे. शेवटी तुझ्या नवऱ्याला सुद्धा तोच निर्णय पसंत आहे ना. आणि खरं सांगायचं तर आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही. खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. त्यावेळेला लगेच श्वेता, मिठू आणि प्रेरणा बोलते, वल्लरी तुझा निर्णय अगदी योग्य. तू जो निर्णय घेतलायस तो अगदी बरोबर आहे आणि तुला आमचा पाठिंबा आहे. वल्लरी तू काळजीच करू नकोस, तुझं सगळं व्यवस्थित होईल. आणि खरं सांगायचं तर राधाला एक चांगली आईसुद्धा मिळेल, या गोष्टीचा मला आनंद आहे. तेव्हा मात्र तिला खूपच खुश झाल्यासारखं वाटतं आणि ती मोठ्याने बोलते, तुम्हाला खरंच योग्य वाटतंय ना? त्यावेळेला लगेच प्रेरणा बोलते, हो, अगदी योग्य वाटतंय. खरं सांगायचं तर आता सर्वच गोष्टी नीट होणार याची मला खात्री आहे. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, खरंच कमाल आहे तुझी. खरं सांगू का, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आणि तुम्ही सगळेजणं माझ्या पाठीशी आहात हे बघूनच मला खूप आनंद झाला आहे. मला एवढा आनंद झाला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल आणि पुढची प्रोसेस करावी लागेल. त्यावेळेला वल्लरीचा नवरा बोलतो, वल्लरी तू अजिबात काळजी करू नकोस. तू जो निर्णय घेशील तो मला पटेल. त्यावेळेला वल्लरी खूपच खुश होते. वल्लरी तिच्या नवऱ्याचा हात हातात घेत म्हणते, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मला काळजीच करायची गरज नाही, सगळंच नीट होणार. तेव्हा वल्लरी खूपच खुश असते. त्यावेळेला वल्लरी म्हणते, प्रेरणाताई, तेजाताईंना तर आपण नंतर समजावू. तेजाताई आता माझ्यावर चिडल्यात पण त्या खूपच खुश आहेत. इकडे तेजा म्हणत असते, वल्लरीचं डोकं फिरलंय. उद्या जर का तिचे आई वडील सापडले तर ती मुलगी जाताना हिला खूपच दुःख होईल आणि त्या दुःखातून बाहेर काढणं खूपच कठीण जाईल. हिला समजत नाही. एखाद्याचा लळा एवढासुद्धा लावून घेऊ नये की आपल्याला नंतर त्याला पाठवताना खूपच वेदना होतील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, वल्लरीचा निर्णय योग्य आहे का? आणि वल्लरी राधाला दत्तक घेईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.